नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, के एस अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या महाराष्ट्रातील सर्वच भरतींकरिता अत्यंत महत्त्वपूर्ण काही प्रश्न पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. का तर मित्रांनो, तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, मंगल पांडे यांनी कोणत्या ठिकाणच्या छावणीतील इंग्रज अधिकाऱ्यावर गोळी झाडली? मंगल पांडे यांनी कोणत्या ठिकाणच्या छावणीतील इंग्रज अधिकाऱ्यावर गोळी झाडली? तर ऑप्शन क्रमांक 3 बराकपूर या छावणीतील इंग्रज अधिकाऱ्यावर मंगल पांडे यांनी गोळी झाडली. तर आपले हे करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, लंडन येथे इंडिया हाऊसची स्थापना कोणी केली? लंडन येथे इंडिया हाऊसची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 1 पंडित श्यामजी वर्मा यांनी लंडन येथे इंडिया हाऊसची स्थापना केली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, खालीलपैकी कोणी इंग्रजांविरुद्ध कुका चळवळ उभारली? खालीलपैकी कोणी इंग्रजांविरुद्ध कुका चळवळ उभारली? तर ऑप्शन क्रमांक 2 गुरु रामलिंग यांनी इंग्रजांविरुद्ध कुका चळवळ उभारली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, स्वतंत्र भारताच्या झेंड्याचे जनक म्हणून कोणाचा उल्लेख होतो? स्वतंत्र भारताच्या झेंड्याचे जनक म्हणून कोणाचा उल्लेख होतो? तर ऑप्शन क्रमांक 3 मॅडम भिकाजी कामा यांचा उल्लेख स्वतंत्र भारताच्या झेंड्याचे जनक म्हणून उल्लेख होतो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक पाचवा, चितगाव येथील शास्त्रज्ञावरील हल्ल्याची योजना कोणी आखली होती? चितगाव येथील शास्त्रज्ञावरील हल्ल्याची योजना कोणी आखली होती? तर ऑप्शन क्रमांक 3 सूर्यसेन यांनी चितगाव येथील शास्त्रज्ञावरील हल्ल्याची योजना आखली होती. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6, आझाद हिंद सेनेचे कोणते बोधचिन्ह होते? आझाद हिंद सेनेचे कोणते बोधचिन्ह होते? तर ऑप्शन क्रमांक 1 आझाद हिंद सेनेचे बोधचिन्ह हे पेटती मशाल होती. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7, इंडियन इंडिपेंडन्स लीग नावाची संघटना कोणी स्थापन केली? इंडियन इंडिपेंडन्स लीग नावाची संघटना कोणी स्थापन केली? तर ऑप्शन क्रमांक 3 रासबिहारी बोस यांनी इंडियन इंडिपेंडन्स लीग नावाची संघटना स्थापन केली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, 1937 मध्ये मराठवाडा साप्ताहिकाची स्थापना डॅश यांनी केली? 1937 मध्ये मराठवाडा साप्ताहिकाची स्थापना डॅश यांनी केली? तर ऑप्शन क्रमांक 2 अ.कृ. वाघमारे यांनी केली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9, हिंदू व मुसलमानांना सुंदर वधूचे भारतात 2 डोळे अशी उपमा कोणी दिली? हिंदू व मुसलमानांना सुंदर वधूचे भारतात 2 डोळे अशी उपमा कोणी दिली? तर ऑप्शन क्रमांक 3 सय्यद अहमद खान. ही आपली करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, रोलेट ॲक्ट या काळ्या कायद्याविरुद्ध महात्मा गांधींनी कोणत्या दिवशी हरताळ पाळण्याचे आवाहन केले होते? रॉलेट ॲक्ट या काळ्या कायद्याविरुद्ध महात्मा गांधीजींनी कोणत्या दिवशी हरताळ पाळण्याचे आवाहन केले होते? तर ऑप्शन क्रमांक 2 6 एप्रिल 1919. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, साताऱ्याचे प्रति सरकार कोणते प्राक्षिक प्रकाशित करीत असे? साताऱ्याचे प्रति सरकार कोणते प्राक्षिक प्रकाशित करीत असे? तर ऑप्शन क्रमांक 3 स्वतंत्र भारत हे साताऱ्याचे प्रति सरकार प्राक्षिक प्रक्षेपित करत असे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, महात्मा गांधी यांच्या आईचे नाव काय आहे? महात्मा गांधी यांच्या आईचे नाव काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 महात्मा गांधी यांच्या आईचे नाव हे पुतलीबाई होते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, उठा जागे व्हा आणि ध्येयसिद्धी झाल्याशिवाय थांबू नका हा दिव्य संदेश भारतीयांना कोणी दिला? उठा जागे व्हा आणि ध्येयसिद्धी झाल्याशिवाय थांबू नका हा दिव्य संदेश भारतीयांना कोणी दिला? तर ऑप्शन क्रमांक 4 स्वामी विवेकानंद यांनी दिला. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, पांडुरंग महादेव हे नाव कोणाचे आहे? पांडुरंग महादेव हे नाव कोणाचे आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 सेनापती बापट यांचे नाव महादेव पांडुरंग आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15, या संतांनी आपल्या कृतीतून सामाजिक स्वच्छतेचे महत्त्व जनतेला समजावले. डॅश या संतांनी आपल्या कृतीतून सामाजिक स्वच्छतेचे महत्त्व जनतेला समजावले. तर ऑप्शन क्रमांक 1 संत गाडगे बाबा यांनी आपल्या कृतीतून सामाजिक
स्वच्छतेचे महत्त्व जनतेला समजावले, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16वा, खालीलपैकी कोणी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली? खालीलपैकी कोणी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली? तर ऑप्शन क्रमांक 1 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17वा, कोल्हापूर संस्थानात कोणी जातीभेद निर्मूलनासाठी भरीव कार्य केले? कोल्हापूर संस्थानात कोणी जातीभेद निर्मूलनासाठी भरीव कार्य केले? तर ऑप्शन क्रमांक 3 महर्षी शाहू महाराज यांनी कोल्हापूर संस्थानात जातीभेद निर्मूलनासाठी भरीव कार्य केले, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18वा, द प्रॉब्लेम ऑफ द रुपी हा ग्रंथ कोणाचा आहे? द प्रॉब्लेम ऑफ द रुपी हा ग्रंथ कोणाचा आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा द प्रॉब्लेम ऑफ द रुपी हा ग्रंथ आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19वा, पावनधाम आश्रम कोणी स्थापन केला? पावनधाम आश्रम कोणी स्थापन केला? तर ऑप्शन क्रमांक 3 विनोबा भावे यांनी पावनधाम आश्रम स्थापना केला, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20वा, पंढरपूर येथील विठ्ठल मंदिरामध्ये हरिजनांना प्रवेश मिळवण्यासाठी कोणी सत्याग्रह आंदोलन केले? पंढरपूर येथील विठ्ठल मंदिरामध्ये हरिजनांना प्रवेश मिळवण्यासाठी कोणी सत्याग्रह आंदोलन केले? तर ऑप्शन क्रमांक 1 साने गुरुजी यांनी आंदोलन केले, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21वा, वर्धमान महावीर यांचा मृत्यू कोठे झाला? वर्धमान महावीर यांचा मृत्यू कोठे झाला? तर ऑप्शन क्रमांक 3 पावपुरी येथे वर्धमान महावीर यांचा मृत्यू झाला, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22वा, भारतातील डॅजचे शहर वहाबी आंदोलनाचे मुख्य केंद्र होते? भारतातील डॅजचे शहर वहाबी आंदोलनाचे मुख्य केंद्र होते? तर ऑप्शन क्रमांक 3 पटन आहे शहर वहाबी आंदोलनाचे मुख्य केंद्र होते, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23वा, जुन्या मुंबई प्रांतात पहिला ब्रिटिश गव्हर्नर डॅश डॅश होता? जुन्या मुंबई प्रांतात पहिला ब्रिटिश गव्हर्नर डॅश डॅश होता? तर ऑप्शन क्रमांक 1 एलिफिन्स्टन, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24वा, भारताचे शेवटचे गव्हर्नर जनरल कोण? भारताचे शेवटचे गव्हर्नर जनरल कोण? तर ऑप्शन क्रमांक 3 भारताचे शेवटचे गव्हर्नर जनरल हे श्री राजगोपालाचारी होते, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25वा, मुंबईत कोणाच्या नेतृत्वाखाली नौदलाचे बंड झाले होते? मुंबईत कोणाच्या नेतृत्वाखाली नौदलाचे बंड झाले होते? तर ऑप्शन क्रमांक 1 BC दत्त यांच्या नेतृत्वाखाली नौदलाचे बंड झाले होते, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26वा, अस्पृश्यता निर्मूलनाच्या दृष्टीने काँग्रेसचे प्रथम ठराव कधी मंजूर केला? अस्पृश्यता निर्मूलनाच्या दृष्टीने काँग्रेसने प्रथम ठराव कधी मंजूर केला? तर ऑप्शन क्रमांक 1 1917 या वर्षी केला होता, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27वा, खालीलपैकी कोणी लोकमान्य टिळकाचे अनुयायी होते? खालीलपैकी कोण लोकमान्य टिळकाचे अनुयायी होते? तर ऑप्शन क्रमांक 1 दादासाहेब खापर्डे हे लोकमान्य टिळकांचे अनुयायी होते, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28वा, जनगण मन या गीतास राष्ट्रगीत म्हणून मान्यता केव्हा मिळाली? जनगण मन या गीतास राष्ट्रगीत म्हणून केव्हा मान्यता मिळाली? तर ऑप्शन क्रमांक 4 24 जानेवारी 1950, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29वा, प्रार्थना समाजाचे मुखपत्र कोणते होते? प्रार्थना समाजाचे मुखपत्र कोणते होते? तर ऑप्शन क्रमांक 1 सुबोध पत्रिका ही प्रार्थना समाजाचे मुखपत्र होते, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30वा, खालीलपैकी भिल्लांचा नेता कोण नव्हता? खालीलपैकी भिल्लांचा नेता कोण नव्हता? तर ऑप्शन क्रमांक 3 रघु भांगडिया हा भिलांचा नेता नव्हता, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31वा, रोमशांची वस्ती कोणत्या प्रांतात आढळते? रोमशांची वस्ती कोणत्या प्रांतात आढळते? तर ऑप्शन क्रमांक 3 रोमशांची वस्ती ही महाराष्ट्र राज्यामध्ये आढळते, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32वा, रंगो बापूजी गुप्ते कोणाची वकिली करण्यासाठी लंडनला गेले होते? रंगो बापूजी गुप्ते कोणाची वकिली करण्यासाठी लंडनला गेले होते? तर ऑप्शन क्रमांक 1 सातारचे छत्रपती यांचे वकिली करण्यासाठी रंगो बापूजी गुप्ते हे लंडनला गेले होते, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33वा, इसवी सन 1880 मध्ये न्यू इंग्लिश स्कूलच्या स्थापनेत कोणाचा पुढाकार नव्हता? इसवी सन 1880 मध्ये न्यू इंग्लिश स्कूलच्या स्थापनेत कोणाचा पुढाकार नव्हता? तर ऑप्शन क्रमांक 2 लोकहितवादी यांचा.
पुढाकार नव्हता हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34. टिळकांना लोकमान्य ही पदवी कोणी दिली? टिळकांना लोकमान्य ही पदवी कोणी दिली? तर ऑप्शन क्रमांक 4 ज्यानं टिळकांना लोकमान्य ही पदवी दिली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35. राणीचा जाहीरनामा 1858 कोठे वाचण्यात आला? राणीचा जाहीरनामा 1858चा कोठे वाचण्यात आला? ऑप्शन क्रमांक 1 दिल्ली येथे वाचण्यात आला हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36. राजकारण हे समाजकारण बनले पाहिजे हे कोणाचे ब्रीदवाक्य आहे? राजकारण हे समाजकारण बनले पाहिजे हे कोणाचे ब्रीदवाक्य आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 सयाजीराव गायकवाड यांचे राजकारण हे समाजकारण बनले पाहिजे हे ब्रीदवाक्य आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37. गोपाळ गणेश आगरकर यांचा विचार सारणीला काय म्हणतात? गोपाळ गणेश आगरकर यांच्या विचारसारणीला काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 4 अज्ञेय वाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38. महाराष्ट्रातील प्रार्थना समाजाचे मुख्य संस्थापक खालीलपैकी कोण नव्हते? महाराष्ट्रातील प्रार्थना समाजाचे मुख्य संस्थापक खालीलपैकी कोण नव्हते? तर ऑप्शन क्रमांक 2 गोग आगरकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39. पुणे पर्वती मंदिर सत्याग्रह प्रत्यक्ष सहभाग कोणाचा नव्हता? पुणे पर्वती मंदिर सत्याग्रह प्रत्यक्ष सहभाग कोणाचा नव्हता? तर ऑप्शन क्रमांक 4 नरसी केळकर यांचा पुणे पर्वती मंदिर सत्याग्रह प्रत्यक्ष सहभाग नव्हता हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40. ब्रह्मनेतर पुरोहित शाळा कोणत्या समाजसुधारकाने सुरू केली? ब्रह्मनेतर पुरोहित शाळा कोणत्या समाजसुधारकाने सुरू केली? तर ऑप्शन क्रमांक 2 शाहू महाराज यांनी ब्रह्मनेतर पुरोहित शाळा या समाजसुधारकाने सुरू केली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41. कोलकात्याहून दिल्लीला ब्रिटिश राजवटीत केंद्र सरकारची राजधानी केव्हा स्थलांतरित झाली? कोलकात्याहून दिल्लीला ब्रिटिश राजवटीत केंद्र सरकारची राजधानी केव्हा स्थलांतरित झाली? तर ऑप्शन क्रमांक 3 1912 या साली स्थलांतरित झाली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी जंगल सत्याग्रह झाला? खालीलपैकी कोणत्या ठिकाणी जंगल सत्याग्रह झाला? तर ऑप्शन क्रमांक 2 विलासी या ठिकाणी जंगल सत्याग्रह झाला हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43. मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले? मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले? तर ऑप्शन क्रमांक 2 मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व हे सेनापती बापट यांनी केले हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44. केसरे हिंद ही पदवी खालीलपैकी कोणास नव्हती? केसरे हिंद ही पदवी खालीलपैकी कोणास नव्हती? तर ऑप्शन क्रमांक 3 न्यायमूर्ती रानडे यांना केसरे हिंद ही पदवी नव्हती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45. खालीलपैकी कोण आंबेडकरांचे गुरु नव्हते? खालीलपैकी कोण आंबेडकरांचे गुरु नव्हते? तर ऑप्शन क्रमांक 4 न्यामगुरू रानडे हे नव्हते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46. तात्या टोपे यांना कोठे फाशी दिले गेले? तर ऑप्शन क्रमांक 4 यापैकी नाही हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47. संमती वयाचा विलास खालीलपैकी कोणी विरोध केला? संमती वयाचा विलास खालीलपैकी कोणी विरोध केला? तर ऑप्शन क्रमांक 2 लोकमान्य टिळक यांनी संमती वयाचा विलास विरोध केला हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48. पुणे सार्वजनिक सभा डॅशचा गठीत अवतार होता? पुणे सार्वजनिक सभा डॅशचा गठीत अवतार होता? तर ऑप्शन क्रमांक 4 पूर्ण सभा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49. 1973 नंतर गांधीजींनी आपला मुक्काम कुठे ठेवला? तर ऑप्शन क्रमांक 1 वर्धा या ठिकाणी 1973 नंतर गांधीजींनी आपला मुक्काम ठेवला हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50. छोडो भारतचा मुंबई येथील अधिवेशनात कोणी मांडले? छोडो भारत मुंबई येथील अधिवेशनात कोणी मांडले? तर ऑप्शन क्रमांक 2 पंडित नेहरू यांनी छोडो भारत हे मुंबई येथील अधिवेशनात मांडले हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1 मुंबई जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत? मुंबई जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 दीपक केसरकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत? मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 मंगलप्रभात लोढा हे मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 भारतात
5G इंटरनेट सेवा केव्हापासून सुरू होत आहे? भारतात 5G इंटरनेट सेवा केव्हापासून सुरू होत आहे? तर ऑप्शन क्रमांक 2, भारतामध्ये 5G इंटरनेट सेवा ही 1 ऑक्टोबर 2022 रोजी सुरू होणार आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4, गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत? गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3, देवेंद्र फडणवीस हे गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5, देवेंद्र फडणवीस यांच्याकडे किती जिल्ह्याचे पालकमंत्री पद आहे? देवेंद्र फडणवीस यांच्याकडे किती जिल्ह्याचे पालकमंत्री पद आहे? तर ऑप्शन क्रमांक 3, देवेंद्र फडणवीस यांच्याकडे 6 जिल्ह्यांचे पालकमंत्री पद आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6, जिल्हा व पालकमंत्री यातील अयोग्य जोडी ओळखा. जिल्हा व पालकमंत्री यातील अयोग्य जोडी ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 1, मुंबई शहर दीपक केसरकर. ऑप्शन क्रमांक 2, मुंबई उपनगर मंगलप्रभात लोढा. ऑप्शन क्रमांक 3, सोलापूर राधाकृष्ण विखे पाटील. आणि ऑप्शन क्रमांक 4, गडचिरोली एकनाथ शिंदे. तर ऑप्शन क्रमांक 4, गडचिरोली एकनाथ शिंदे ही अयोग्य जोडी होईल. प्रश्न क्रमांक 7, झुलन गोस्वामी यांना खालीलपैकी कोणता पुरस्कार मिळालेला नाही? झुलन गोस्वामी यांना खालीलपैकी कोणता पुरस्कार मिळालेला नाही? तर ऑप्शन क्रमांक 3, मेजर ध्यानचंद खेलरत्न हा पुरस्कार झुलन गोस्वामी यांना मिळालेला नाही. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार जिंकणारी पहिली महिला क्रिकेटपटू कोण? ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार जिंकणारी पहिली महिला क्रिकेटपटू कोण? तर ऑप्शन क्रमांक 3, मिताली राज हे ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार जिंकणारी पहिली महिला क्रिकेटपटू होय. प्रश्न क्रमांक 9, भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत? भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2, राजीव कुमार हे भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, पहिली वंदे भारत एक्सप्रेस कुठून कुठे धावली? भारतात पहिली वंदे भारत एक्सप्रेस कुठून कुठे धावली? तर ऑप्शन क्रमांक 2, दिल्ली वाराणसी या मार्गाने धावली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, महाराष्ट्रात पहिली वंदे भारत एक्सप्रेस कुठून कुठे धावणार आहे? महाराष्ट्रात पहिली वंदे भारत एक्सप्रेस कुठून कुठे धावणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 3, मुंबई ते पुणे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, बुलेट ट्रेनसाठी भारतात पहिला समुद्राखाली बांधण्यात येणारा बोगदा कुठे होणार आहे? बुलेट ट्रेनसाठी भारतात पहिला समुद्राखाली बांधण्यात येणारा बोगदा कुठे होणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 3, मुंबई या ठिकाणी होणार आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, लोकमान्य टिळकांनी मराठा हे वृत्तपत्र कोणत्या भाषेतून सुरू केले होते? लोकमान्य टिळकांनी मराठा हे वृत्तपत्र कोणत्या भाषेतून सुरू केले? तर ऑप्शन क्रमांक 1, इंग्रजी या भाषेतून लोकमान्य टिळकांनी हे मराठा वृत्तपत्र सुरू केले. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, भारताला सर्वात जास्त भूसीमा कोणत्या देशाची लाभली आहे? भारताला सर्वात जास्त भूसीमा कोणत्या देशाची लाभली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3, बांगलादेश या देशाची सर्वात जास्त भूसीमा लाभलेली आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15, राज्यसभेच्या सभासदांची मुदत किती वर्ष असते? राज्यसभेच्या सभासदांची मुदत किती वर्ष असते? तर ऑप्शन क्रमांक 3, 6 वर्ष राज्यसभेच्या सभासदांची मुदत असते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16, फॉस्फरस प्रामुख्याने भूकवचात मध्ये कशाच्या स्वरूपात आढळते? फॉस्फरस प्रामुख्याने भूकवचामध्ये कशाच्या स्वरूपात आढळते? तर ऑप्शन क्रमांक 1, खडकाच्या स्वरूपात आढळते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17, केंद्रीय लोकसेवा आयोगाचे नवीन अध्यक्ष कोण आहेत? केंद्रीय लोकसेवा आयोगाचे नवीन अध्यक्ष कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1, केंद्रीय लोकसेवा आयोगाचे नवीन अध्यक्ष हे मनोज सोनी हे आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18, भंडारा जिल्ह्यातील आंबागड किल्ला कोणत्या तालुक्यात आहे? भंडारा जिल्ह्यातील आंबागड किल्ला कोणत्या तालुक्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2, तुमसर तालुक्यामध्ये आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19, भंडारा जिल्ह्यातील प्रसिद्ध गोसेखुर्द
प्रकल्पाची पायाभरणी कधी झाली होती? भंडारा जिल्ह्यातील प्रसिद्ध गोसे खुर्द प्रकल्पाची पायाभरणी कधी झाली होती? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑक्टोबर 1984 या वर्षी झाली होती. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 कोणत्या घटना दुरुस्तीला मिनी कॉन्स्टिट्यूशन म्हणून ओळखले जाते? कोणत्या घटना दुरुस्तीला मिनी कॉन्स्टिट्यूशन म्हणून ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 42वी घटना दुरुस्तीला मिनी कॉन्स्टिट्यूशन म्हणून ओळखले जाते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 भारत चीन सेने दरम्यान चकमक झाल्याने चर्चेत आलेला गलवान प्रदेश भारताच्या कोणत्या राज्यात आहे? चीन भारत सेनेदरम्यान चकमक झाल्याने चर्चेत आलेला गलवान प्रदेश भारताच्या कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 यापैकी नाही. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 सर्वोत्तम भूमिपुत्र गौतम हे पुस्तक कोणी लिहिले? सर्वोत्तम भूमिपुत्र गौतम हे पुस्तक कोणी लिहिले? तर ऑप्शन क्रमांक 3 डॉक्टर साळुंके यांनी लिहिले. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 बावनकशी सुबोध रत्नाकर हा सावित्रीबाई फुले यांचा काव्यसंग्रह कोणत्या साली प्रकाशित झाला? बावनकशी सुबोध रत्नाकर हा सावित्रीबाई फुले यांचा काव्यसंग्रह कोणत्या साली प्रकाशित झाला? तर ऑप्शन क्रमांक 4 1891 या वर्षी प्रकाशित झाला. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 घटना समितीने जनगण मन या गीतास राष्ट्रगीत म्हणून केव्हा मान्यता दिली? घटना समितीने जनगण मन या गीतास राष्ट्रगीत म्हणून केव्हा मान्यता दिली? तर ऑप्शन क्रमांक 1 24 जानेवारी 1950 या रोजी मान्यता दिली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 भारतामध्ये मोबाईल सेवा या दिवशी सुरू करण्यात आली. भारतामध्ये मोबाईल सेवा या दिवशी सुरू करण्यात आली. तर ऑप्शन क्रमांक 2 22 ऑगस्ट 1994 या वर्षी भारतामध्ये मोबाईल सेवा सुरू करण्यात आली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 इतिहासात संशोधनाच्या कार्यासाठी विका राजवाडे यांनी या दिवशी पुण्यात भारत इतिहास संशोधन मंडळाची स्थापना केली. इतिहासात संशोधनाच्या कार्यासाठी विका राजवाडे यांनी या दिवशी पुण्यात भारत इतिहास संशोधन मंडळाची स्थापना केली. तर ऑप्शन क्रमांक 1 7 जुलै 1910 या वर्षी मंडळाची स्थापना केली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 ब्रिक्सचे मुख्यालय कोणत्या देशात आहे? ब्रिक्सचे मुख्यालय कोणत्या देशात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ब्रिक्सचे मुख्यालय हे चीन या देशामध्ये आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 कोणत्या घटना दुरुस्तीनुसार पंचायत राज व्यवस्था बळकट करण्यात आलेली आहे? कोणत्या घटना दुरुस्तीनुसार पंचायत राज व्यवस्था बळकट करण्यात आलेली आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 73व्या घटना दुरुस्तीनुसार पंचायत राज व्यवस्था बळकट करण्यात आलेली आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 आदिवासी भागांमध्ये अंबिल हिल हे एक डॅश डॅश आहे. आदिवासी भागांमध्ये अंबिल हे एक डॅश डॅश आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 पेय हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 स्टार्टअप इंडिया ही मोहीम डॅश डॅशशी संबंधित आहे. स्टार्टअप इंडिया ही मोहीम डॅश डॅशशी संबंधित आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 उद्योगाशी संबंधित आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 गडचिरोली जिल्ह्यामध्ये गोंडवाना विद्यापीठ कधी स्थापन करण्यात आले? गडचिरोली जिल्ह्यामध्ये गोंडवाना विद्यापीठ कधी स्थापन करण्यात आले? तर ऑप्शन क्रमांक 2 2011 मध्ये गडचिरोली जिल्ह्यामध्ये गोंडवाना विद्यापीठ स्थापन करण्यात आले. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 एल निनो हे पॅसिफिक महासागरातील एका उष्ण सागर प्रवाहाचे नाव आहे. एल निनो ह्या स्पॅनिश शब्दाचा मराठीत अर्थ काय? एल निनो हे पॅसिफिक महासागरातील एका उष्ण सागर प्रवाहाचे नाव आहे. एल निनो या स्पॅनिश शब्दाचा मराठीत अर्थ काय? तर ऑप्शन क्रमांक 1 बाळ असा अर्थ होतो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 कोरोना संकटात सध्या उपयोगी पडणारा 7 रोग कायदा ब्रिटिशांनी डॅश साली प्लेगच्या साथीत केला होता. कोरोना संकटात सध्या उपयोगी पडणारा 7 रोग कायदा ब्रिटिशांनी डॅश साली प्लेगच्या या साथीत केला होता. तर ऑप्शन क्रमांक 1 1897 या साली प्लेगच्या या साथीत केला होता. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 तृतीय रत्न हे नाटक महात्मा फुले यांनी कोणत्या साली लिहिले?
तृतीय रत्न हे नाटक महात्मा फुले यांनी कोणत्या साली लिहिले होते? तर ऑप्शन क्रमांक 4 1800 या वर्षी तृतीय रत्न हे नाटक महात्मा फुले यांनी लिहिले होते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 महाराष्ट्रातील कळसुबाई शिखराची उंची किती मीटर आहे? महाराष्ट्रातील कळसुबाई शिखराची उंची किती मीटर आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 1646 मीटर महाराष्ट्रातील कळसुबाई शिखराची उंची आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 नियमित मद्यपानामुळे म्हणजेच दारू पिल्यामुळे डॅशच्या जीवनसत्वाचा शरीरात अभाव निर्माण होतो. नियमित मद्यपानामुळे म्हणजेच दारू पिल्यामुळे डॅशच्या जीवनसत्वाचा शरीरात अभाव निर्माण होतो. तर ऑप्शन क्रमांक 3 व्हिटॅमिन बी चा अभाव निर्माण होतो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 शाश्वत म्हणजे काय? शाश्वत म्हणजे काय? तर ऑप्शन क्रमांक 4 शाश्वत म्हणजे कायम टिकणारे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 गटात न बसणारा शब्द लिहा. गटात न बसणारा शब्द लिहा. तर ऑप्शन क्रमांक 3 रंगीत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 तू वकिली कर हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? तू वकिली कर हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 अज्ञार्थी प्रकारचे आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 केवढी रंगाची उधळण झाली आहे बाहेर या वाक्यातील नाम ओळखा. केवढी रंगाची उधळ झाली आहे बाहेर या वाक्यातील नाम ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 1 रंग. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 आकाशाला भिडणे या वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा. आकाशाला भिडणे या वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 2 सर्वोच्च बिंदू गाठणे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 कूस बदलणे या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा. कूस बदलणे या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा. तर ऑप्शन क्रमांक 3 एका कुशीवरून दुसऱ्या कुशीवर वळणे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 खालीलपैकी कोणते पाण्यात मिसळणारे व्हिटॅमिन आहे? खालीलपैकी कोणते पाण्यात मिसळणारे व्हिटॅमिन आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 व्हिटॅमिन सी हे पाण्यात मिसळणारे व्हिटॅमिन आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 खालीलपैकी कोणता मानवनिर्मित प्रथम उपग्रह आहे? खालीलपैकी कोणता मानवनिर्मित प्रथम उपग्रह आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 स्पुटनिक 1 हे मानवनिर्मित प्रथम उपग्रह आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 वाळूवर चालणे हे कॉन्क्रीट रोडवर चालण्यापेक्षा कठीण आहे कारण डॅश डॅश. वाळूवर चालणे हे कॉन्क्रीट रोडवर चालण्यापेक्षा कठीण आहे कारण डॅश डॅश. तर ऑप्शन क्रमांक 3 घर्षण जास्त असते त्यामुळे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 हॅलीचा धूमकेतू किती वर्षातून एकदा दिसतो? हॅलीचा धूमकेतू किती वर्षातून दिसतो? तर ऑप्शन क्रमांक 3 76 वर्षांनी दिसतो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 खालीलपैकी कोणते ठिकाण पेट्रोलियम पदार्थाच्या निर्मितीशी संबंधित नाही? खालीलपैकी कोणते ठिकाण पेट्रोलियम पदार्थाच्या निर्मितीशी संबंधित नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 कोचीन हे ठिकाण पेट्रोलियम पदार्थाच्या निर्मितीशी संबंधित नाही. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 पूर्ण वाढ झालेल्या मनुष्यामध्ये किती हाडे असतात? पूर्ण वाढ झालेल्या मनुष्यामध्ये किती हाडे असतात? तर ऑप्शन क्रमांक 3 पूर्ण वाढ झालेल्या मनुष्यामध्ये 206 हाडे असतात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 इलेक्ट्रिक बल्ब मध्ये खालीलपैकी कोणता वायू भरलेला असतो? इलेक्ट्रिक बल्ब मध्ये खालीलपैकी कोणता वायू भरलेला असतो? तर ऑप्शन क्रमांक इलेक्ट्रिक बल्बमध्ये नायट्रोजन हा वायू भरलेला असतो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटीचे प्रमुख कोण आहेत? नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटीचे प्रमुख कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 प्रधानमंत्री हे नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटीचे प्रमुख आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. मित्रांनो, हे गेल्या वर्षामधील अत्यंत महत्त्वपूर्ण पोलीस भरतीमध्ये आलेले प्रश्न आहेत.